शीतल इंगळे, विराज आईचा लाडका ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ऑमलेट, शेजवान ऑमलेट दाखवणार आहे। चला पाहूया। कांदा, मिरच्या फक्त 2च घेतले, 2 टमाटर, कोथिंबीर आणि 6 अंडी आहे आणि ही शेजवान चटणी आणि मीठ, चवीपुरतं मीठ। कांदा आपण टाकूया, मिरची, टमाटर आणि कोथिंबीर। अंडी फोडते मी आता। टाकते मी आणि मीठ। शेजवान चटणीमध्ये मीठ असतं म्हणून थोडं कमी टाकते मीठ। अर्धा चमचा टाकले मी, भरपूर नाही टाकले। हे बघा, चांगलं असं आपण फेटून घेऊया। आपण चांगला असं हलवून घेतलंय बघा। आता आपण टाकूया। आणि याला बारीक गॅसवरतीच शिजवायचं आपण, ताकी हे अंड कच्चं राहतं। ताकी आपण याच्यामध्ये शेजवान चटणी टाकली, शेजवान चटणीला पाणी सुटतं आणि हे टमाटर वगैरे पण शिजून निघणार। बारीक गॅसवरती ठेवूया आपण। हे शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। आपण आता जरा पलटी मारूया। आता पलटी मारले मी, पाठची बाजू शेकून घेऊया। कारण की ह्याला चांगलं शेकायला लागतं, तरच ते आमलेट चांगलं पलटी होतं। घाईघाईमध्ये केलं ना आपण की आपलं अंड कच्चं राहतं। आता आपण याच्यामध्ये शेजवान चटणी टाकलेली ना, म्हणून आपलं अंड चांगलं बघा शिजलंय, पाटून पुरून। हे बघा, आता आपण काढून घेऊया। हे बघा, ऑमलेट पाव तुम्ही सकाळी नाश्त्याबरोबर सुद्धा खाऊ शकता, संध्याकाळी सुद्धा तुम्ही खाऊ शकता। काही असं प्रॉब्लेम नाही आहे, पण खाऊ शकता तुम्ही नाश्त्याला, पण दुपारचं सुद्धा तुम्ही खाऊ शकता। पोरांना देताना चटणी टाकू नका, शेजवान चटणी साधंच बनवून द्या, पोरं आवडीने खाते। आणि जर का टाकायचं असेल तर करून टाका। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका।